आपण चुलीवरलं मटण बनवूया. माझी मिसेस छान मटण बनवते. तर गाईज आमच्या बाबांनी आज चुलीवरचं चिकन का मटण काय तर ते बनवायचं त्याचा प्लॅन चालू आहे आणि आज तो सक्सेस होईल का नाही हे मला पण माहीत नाही. तर आता चला बघूयात. गाईज ही माझी मिसेस आज ती मटण छान प्रमाणे चुलीवर बनवणार आहे. हाय म्हण. नमस्कार. हाय काय म्हणायचं आहे? नमस्कार म्हणायचं. ही आमची सोलापूरची पद्धत आहे. बर आमच्याकडे तांबडा पांढरा रस्ता नसतं. आमच्याकडे भरपूर तिखट भाजी खायची असते. हे आज तर फुल मजा आहे गाईज. तर आज एवढ्या तर भाकऱ्या झालेल्या आहेत उरलेल्या संध्याकाळी. हे बघा भाकरी तर कसली गोल होती आहे. तव्यावरची भाकरी सुद्धा बघा आणि टोपल्यातल्या भाकऱ्या सुद्धा बघा कसली गोल मटर गाईज. ही गोल मटोर म्हणत नाही, गोल मटर म्हणते. याच्यावर एक लाईक आणि शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय कसले व्हिडिओ पाहिजेत ते पाठवा. तर गाईज आमची गाडी आता उन्हात आहे. ते उन्हातून आता थोड्या वेळाने बाहेर जाण्यासाठी काढून घेऊन जाईल. पण हे बघा आमच्या गाडीचं किती नुकसान झालंय. चुकले आणि हे बघा हे पण बघा काय करून ठेवले. ऍक्सिडेंट झालता. मागे एक गाडी होती अशी त्याने जोरात धडकली आणि आमच्या गाडीत बेबी होतं. असं धडकली. बरं झालं पण बेबीला काही नुकसान नाही पोहोचला. देवामुळे सगळं नीट होतं आणि देवच हा माणूस आहे. माणूसच देव आणि देवच माणूस आहे. हे तर त्यामुळे तर आमच्या गाडीतल्या आतल्या लोकांना काही झालं नाही जायचं. तर आमच्या इथे एक मारका बैल आहे. बैल आहे का काय आम्हाला कळत नाही. पण तो आता माझी बहीण काय तर बोलणार आहे. तिला थोडं बोलायचं. बोल. काय बोलू काय बोलू तू बोल ग. काय बोलू सांग ना तू. तर गाईस ही बघायचे दात सापासारखे आहेत. ही माझी सगळ्यात छोटी बहीण आहे. ही सगळ्यात छोटी बहीण आहे. तर हा बोल. काय बोलू तू सांग ना. ती मला मारते आणि सांग म्हणते. गाईस तर ही सगळ्यात छोटी आहे बहीण. ही खूप लाजकी आहे आणि आमचा छोटा भाऊ आहे ना तो बेबी आंघोळ करत होता तर लई म्हणजे लई आगाव आहे. बघा फाटकी चड्डी बघा इथं.